गाईज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल वन्स अगेन. स्वागत आहे परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनल रायडिंग द वंडरलसमध्ये. मी प्रतीक आणि आजची स्वारी आपली वसई विरार येथे उसगाव डॅम. ब्रेकफास्ट राईड म्हणावी म्हणजे लाईक छोटीशी आहे. 60 किलोमीटर्स फक्त हवे आहे फ्रॉम माय होम. तर जाऊया तिकडे, जरा एक्सप्लोर करूया, मजा करूया. आता बघूया. आणि इकडे बघा फुल हॉरर फिलिंग येते. पार्किंगच्या इकडे मी एकटाच आहे. आता नाही, मित्र आहेत माझे 2 येणार आहेत, तर ते मला माझ्याच इकडच्या डीमार्टच्या इकडे भेटणार आहेत. तर तिकडे भेटूया आणि मग आपण उसगाव डॅम वसई विरारसाठी निघूया. ठीक आहे, चला मग आता आपण काय करूया, डायरेक्ट गाडीच्या इकडेच भेटूया. गाडी चालू करून मित्रांच्या तिकडे. चालेल, चलो फिर. ओके गाईज. आता आपण जात आहोत टुवर्ड्स हायवे, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे. कारण आपल्याला जसं विरार जायचं आहे तर आपल्याला एकच माहिती आहे, आपला हायवे वेस्ट आहे तो. तर ठीक आहे, कधी कधी कॉम्प्रोमाइज करावं लागतं रोड्स लागेल, पण ठीक आहे. आता माझ्याकडे पेट्रोलही तेवढं नाही आहे. आता ते पेट्रोल फिलअप करूया आणि मग निघूया. चल, आता मी गोरेगावच्या इकडे पोचलो आहे. पेट्रोल पंप येते, पेट्रोल भरूया आणि आता भुईमुग घेऊया. अजून वेळ आहे, अजून 55 किलोमीटर्स मे बी बाकी असेल. तर चलो पेट्रोल फिलअप करूया आणि नेक्स्ट जर्नी आपली परत चालू करूया. ओके, चला गाईज. And I find myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set them rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. सो पोचलेलो आहोत आपण वसईच्या जराचं पुढे. उसगाव जास्त लांब नाही आता डॅम बघायला गेलं तर. मागचा हायवे दाखवला ना तुम्हाला जास्त, कारण तर काय दाखवण्यासारखं तिकडे आहेच नाही असं बघायला गेलं तर. म्हणजे नॉर्मल रस्ता ते पण सध्या बनतो आहे हायवे. सो काय करू शकत नाही आपण. ठीक आहे, चलेगा. सो हे माझे मित्र आणि ऊन येत आहे बऱ्यापैकी, पडत आहे आता. सूर्य पण आला, पण समजत नाही मी इकडे मला की हे जे काय आहे ते धुकं तर मला कुठला एंडने वाटत नाही. हे सगळं मला धूळच दिसते जी इकडे उडत आहे हवेत. धूर धूर. पण जो या सिच्युएशनमध्ये पण जर सूर्य बघतील ना, एवढं छान वाटतं ना, कारण आपण व्यवस्थित बघू शकतो सूर्याला. Morning blaze with riding the wanderlust. Okay, इकडे सगळे ट्रक्स अँड ऑल पळापळ आहे नुसती. सो काय बोलतात भाई लोग, मजा येते ना? आ रही है ना? ओहो, स्पीड ब्रेकर. हो 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 हो, सही आहे ना. हे रस्ता बघा काय दिसतंय, आणि तिकडून एक असं ते किरण पडत आहेत ना, सॉलिड दिसतंय अजून. हा हा, काय पास होत आहे ते. आता मला इकडे कळून नाही येत आहे ते तुम्हाला कॅप्चरिंग होते की नाही, म्हणजे कॅमेरामध्ये. पण ती मला ती सनरेज आहे ना अशी ती येते ना सरळ, ती स्पष्ट दिसून येते अशी मध्येच. राव मज्जा येते, मज्जा. हा, सूर्य अजून जरा वर आला आणि व्यवस्थित दिसतो आता. सही आहे. हा पॅच चांगला आहे त्या मानाने, म्हणून सुद्धा मी एन्जॉय करतो इकडे. आधीच्या पॅच जरा हा लागेपर्यंत तरी 2-3 किलोमीटर जस्ट लाईक खूप सांभाळून गाडी चालवावी लागते. पण ठीक आहे, चालसे. अशा रस्त्यांवरती
चालवायला काही त्रास नाही जर व्ह्यू खूप सुंदर असेल तर. पण सध्या आजूबाजूचे नजारे एवढे छान आहेत ना, कारण असं समोरून असं धुकत दिसून येतं आहे आणि ते बघायला पण तेवढीच मजा येते. आम्हाला माहिती आहे आपण त्याच्या थ्रू जातो आहे किंवा तो रस्ता किंवा ती गोष्ट अनुभवतो आहे ना, तर जरा अजून छान वाटतं ते. तर असं तुम्हाला माहीत नाही दिसतंय नाही दिसत आहे इकडून पिजवी बरोबर. हां आणि अशा ठिकाणी बघा ना, इकडे शेती आहे, तिकडे अजून भारी होईल ना राव. शेती आहे तर मग छान वाटतं इकडे यार. देखते अभी हमारा गाव भी है, हमारे गाव में भी खेती है, जरूर दिखाएंगे कधी परत जाणं होणार ते तेव्हा. पण सध्या हे बघा टॉप नॉच वाले सीनरी दिसते ना. आय ऑलवेज एन्जॉय या टाईपचे रस्ते. म्हणून मला जरा गावाच्या साईडला किंवा अशा ठिकाणी यायला ना आवडतं. म्हणजे लाईक हायवे टू हायवे चालून तरी काय ठीक आहे, बट ह्याच्यावरती बघा ना यार काय वेगळाच एक्सपिरियन्स देतो आहे. एक नंबर म्हणजे सॉलिड. असं गाणं गात गात जायची इच्छा होते, पण कॉपीराईटच्या भीतीमुळे मी गाणं नाही गातो. थांबलेलो मित्रांसाठीच, मित्र माझ्यासाठी थांबलेले. आता आपल्याला याचं उसगाव डॅम या साईडला, तो चलो अभी आपण निकलते उधरीच. ओके, छोटूसा रस्ता चालू होणार आहे मजेशीरवाला. तर हे बघा हा काय दिसतंय बघा, इकडे शेत आणि हा सूर्य वरती येत आहे. आय गेस मला माहीत नाही, मी माझ्या याच्या ब्लॉगमध्ये मी कितींदा सूर्य तुम्हाला दाखवते आणि किती मी कौतुक करतो आहे, पण बघा ना काय दिसून येतं ना शेताला घेऊन. आणि अशा गोष्टी एकदम ऑलवेज खूप छान दिसतात बघा ना. क्लासिक. हो तुम्हाला पुढे दिसतंय का, हे लहानपणी कोण कोण किती वेळा खेळलं आहे असं. हे मी पण खूपदा खेळलो नाही, पण आपल्याकडे असं कधी आलंच नाही, कधी बनलंच नाही ही गोष्ट. मला एवढं माहिती आहे की ते कुकरचे एक रबर असायचा चाक, कुकरचं चाक मोठ्या, तर ते असं रोल करून आणि काठी छोटीशी त्याला असं मारत 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 पळत सुटायचं. फुल एक्सरसाइजवाली गोष्ट होती त्या. पण त्या टायमाला अशा गोष्टी करायला ना मजा यायच्या. म्हणजे असेच आपलं स्वतःचं काहीतरी बनवलं आपण खेळणार, लाईक ते आता तो मुलगा खेळत होता, किंवा ते चाकावाली गोष्ट, किंवा कधी कधी जुने टायर असायचे मिळायचे सायकलवाल्याकडून, म्हणजे ते खराब झालेच असायचे, तुटलेले फाटलेले, ते खूप जण असे फिरवत होते. तर हो हा फील कुठे मिळणार, इकडेच मिळणार. आणि इकडचंच फील हा चांगला वाटतो. हा शहरात बघतील तुम्ही खड्ड्यांचा फील तुम्हाला राग येणार, पण इकडे सगळं चालून जातं. पण आपल्याला माहिती आहे इकडे पुढे नजारेच तसे आहेत की चल जायगा बाई इकडे सगळं काही दिसून येतं. आपण पोचलो आहे आणि असं बघायला गेलं तर पाणी बऱ्यापैकी वरती आहे. हे असं चला पुढचे नजारे बघूया. गाईज हे बघा लेफ्ट साईडला डॅम आहे, दिसून येते सॉलिड ना. ह्याच्यासाठी झालेलो फक्त याच गोष्टीसाठी. तर हे असं काही दिसून येत आहे. आपण जरा पुढे जाऊया व्यवस्थित. ये देखो बॉस, अच्छा नज़ारा देखना है, इधर आओ दिखा दूंगा. तर असा सीन आहे. या साईडला इकडे गाव आहे आणि इकडे आपला डॅम, विच इज 2 डॅम. तर तुम्हाला दाखवतो मी. हे बघा दिसतंय, हे सही आहे ना. असं आहे इकडचं वातावरण आणि निसर्ग सौंदर्य. काय दिसतंय राव, काय दिसतंय राव.
सही ना. आणि असं आपलं छानसं उसगाव डॅम. Life lessons come one in a dozen. The other 11 get something from nothing. Life lessons come one in. तर आता आपण आलेलो आहोत मस्तपैकी डॅम मध्ये. तू थांब ना जरा, आपला ब्लॉग घेऊन दे जरा. हा नजारा बघा तुम्ही. आम्ही बोटीमध्ये बसलोय आता. प्रकारे गजानन परब यांच्या भाऊंच्या बोटीमध्ये बसलोय. ते आज आम्हाला सेवा देतात इकडची. एक राऊंड फिरून येतात सईवाला. येणार युट्यूब वरती येणार. युट्यूब वरती तर तुम्ही तिकडून नजारे बघितले, आता इकडून नजारे बघा. हे आपले भावेश भाई. की गाईस, तर असा होता आपल्या काय बोलतात शेवट बोलू शकत नाही, कारण आता मी निघतोय. आता कुठेतरी नाश्ता बिष्टा करीन आणि मग झाली. तर अशा प्रकारे आपली ब्रेकफास्ट राईड झाली आहे. बघू शकता सहीवाली झाली ती. मध्येच ते काका अचानक आले, मग ते बोटीतून म्हणजे ठीक आहे जराशे पैसे द्यायचे आणि एक राऊंड मारून एक चांगला एक्सपिरियन्स मिळून गेला. बघू शकता ते बघा. तर अशा प्रकारे बाय लकली आम्हाला एक बोटिंगची राईड पण मिळाली छानपैकी. तो भाई आज दिन बन गया मेरा भी. आता ट्रिप आपली ऑलमोस्ट एंड ऑफ व्हायला आलेली आहे. तर आता निघतोय परतीचा प्रवासासाठी. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild. So loud
ओके तर आता आम्ही नाश्ता करायला आलो आहे. मिसळपाव हे बघा. नाश्ता करू आणि मग निघू मुंबईसाठी परत. मी एवढे कधी व्हिडिओजमध्ये दाखवले नाही मी काय खातो काय नाश्ता करतो. तो बोला आज चला आज मी काय नाश्ता करतो ते पण दाखवू द्या ब्लॉगमध्ये. ठीक आहे चलो अभि डायरेक्ट आपण मुंबईलाच भेटूया आणि तिकडेच आपला ब्लॉग एंड करूया. चलो.